त्याचबरोबर सिद्धार्थ गायकवाड युवा उद्योजक यांचाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. विलास उतेकर यांचे शुभ हस्ते आम्ही आज सन्मान करतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रत्यक्षात काय घडलंय, पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट मिळालेली आहे वानवली उतेकर टीमला. फलंदाज केसीसी गावडोशी टीमचा बाद देखील झालाय. पुढील सन्मान राहुल दादा भोसले हॉटेल जय भवानीचे मालक आहेत, त्यांचाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. किरण दादा उतेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही आज सन्मान करत आहोत. हॉटेल जय भवानीचे मालक आदरणीय श्री राहुल दादा यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. किरण दादा उतेकर यांचा आम्ही शुभ सन्मान करतोय. हॉटेल जय भवानीचे मालक किरण दादा उतेकर यांचा आम्ही शुभ सन्मान करत आहोत. राहुल दादा भोसले जय भवानी हॉटेलचे मालक, त्यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. थँक्यू सो मच. त्याचबरोबर पुढील सन्मान आदरणीय श्री समीर दादा कदम यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी विनंती करेन प्रदीप दादा उतेकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आज सन्मान करण्यात यावा. मायाने विणलेली उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर गणेश दादा भोपळे साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी राकेश कदम यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आज सन्मान करण्यात यावा. थँक्यू सो मच. आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण यथोचित मान सन्मान केलेले आहे. भारताची परंपरा आहे आलेल्या मान्यवरांचा मान सन्मान करणं आणि ती संस्कृती आपण या स्पर्धेच्या दरम्यान जोपासत आहोत. प्रत्यक्षात मॅचच्या दिशेने वळूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया. आमचे गुरुवर्य निलेशजी मडेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया या मॅचची कहाणी. त्याचबरोबर पाली टीमचे कॅप्टन किरण दादा शिंदे यांना विनंती करेन की आपण आपलाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय आणि पाली टीमला देखील आपण एक सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येतोय. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेने. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून या मॅचची कहाणी. एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये या सामन्याला सुरुवात झालेली आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 1 आलेली आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया आणि बोलूया आणि पाहूया या मॅचचे रंगत. एका बाजूला गावडोशी केसीसी 11 आणि त्यांच्या विरुद्ध आहे उतेकर वानवली. श्री उतेश्वराचं असणार जागृत देवस्थान आणि श्री उतेश्वराच्या नावाने असणारी क्रिकेट स्पर्धा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे आता धाव कोणती मिळणार नाही. बॉल आलाय तो डॉट. धावसंख्या आहे जैसे ते एका धाव संख्येवरती धावसंख्येची गाडी थांबलेली आहे. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. बॉलर पुन्हा तयार. षटक क्रमांक 1 मध्ये प्रशांत आणि बॅटिंग मध्ये जर आपण चर्चा केली ना तर 2 फलंदाज आउट होऊन माघारी गेलेले आहेत अश्विन आणि अमोल. हाई बॉल हवेतच आहे. खेळाडू बॉलच्या खाली येतील का आणि अखेरकार बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4 चौकार. पाली टीमला या ठिकाणी या स्पर्धेची आठवण भेट म्हणजे सन्मान चिन्ह आपण प्रदान करूया. पाली टीम या आणि आपल्या सन्मान चिन्हाचा आपण स्वीकार करा आणि पुनश्च एकदा आपण मनपूर्वक या ठिकाणी आभार मानूया. विद्यमान सरपंच तापोळा गाव तापोळे गावचे राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार सरपंच पदाचा ज्यांना मिळालेला आहे असे रमेश धनावडे यांचं मनपूर्वक आभार मानूया. ज्यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श सरपंच हा पुरस्कार मिळालेला, ज्यांच्या वतीने या क्रिकेट स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेला आहे. रमेश दादा धनावडे एक युवा सरपंच आहेत तापोळा गावचे, त्यांचा मनपूर्वक आभार. त्याचबरोबर नितीन दादा गायकवाड संघमालक तापोळा टायगर, आपलाही मनपूर्वक आभार. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आपण आभार मानूया. आपण सर्वजण या ठिकाणी वेळातला वेळ काढून आलात. या क्रिकेट स्पर्धेची आपण सर्वांनी शोभा वाढवलीत. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. हो, चांगलाच बॉल टाकला. टो क्रशर यॉर्कर. लेग बाईटची सिंगल धाव इथे प्राप्त होते. काय यॉर्करचा वार इथे केलाय. धावसंख्या धावफलकावरती येते 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1चा खेळ आता संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना 7 धावा आतापर्यंत गावडोशी केसीसी या टीमने बनवलेल्या आहेत.
चला यानंतरची मॅच देवळी ब आणि आहिर ब. आपण तयार राहा, रिपोर्टिंग करा, ब्लेझर परिधान करा. देवळी ब आणि आहिर ब या, आपण ब्लेझर परिधान करा. यानंतरची मॅच आपली आहे. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते आणि गोलंदाजी मार्ग वरती सागर आलेले आहेत. सागर उतेकर यांचा आकूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत. बॉलला बॅकअप दिलंय, बॉलची फेकी केली आहे. नॉन स्ट्रायकर एंडला तब्बल या बॉलच्या पाठीमागे 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. सागर उतेकर यांचा कमी गतीचा असणार आकूट टप्प्याचा बॉल अगदी सहजतेने वळवला होता मिड विकेटला आणि त्यानंतर या बॉलच्या पाठीमागे 2 धावा प्राप्त झालेल्या आहेत. अश्विन सकपाळ एका बाजूला अमोल. ऑन साइडला खेळलेला बॉल. आता पंच काय सांगतील, सिंगल एक धाव आहे. टीम देवळी ब आणि आहिर ब 3 ओव्हरमध्ये तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे. आपल्याला टॉस करायचा आहे आणि टॉसमध्ये तुम्हाला ब्लेझर घालावा लागणार आहे. त्यासाठी तुम्ही लवकर या, ब्लेझर परिधान करून मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. त्यानंतर आपण टॉस करूया. लालसा दिली, पुढे अलेक्सच्या कव्हरला. ओ व्हॉट अ कॅच, अप्रतिम, लाजवाब, आउटस्टँडिंग, ग्लोरियस. सतीश उतेकर झेपावले, एका हातामध्ये पकडलाय कॅच. काय सूर मारलाय सतीश उतेकर, क्वालिटी कॅच पकडलेली आहे. चित्त थरारक झेल. आता ऑन फील्ड पंच या ठिकाणी दोन्ही पंच आता चर्चा करतील. प्रत्यक्षात जो कॅच पकडलेला आहे सतीश उतेकर यांनी, झेपावत पकडलेला झेल. आणि इथे पंचांनी दात फेटाळलेली आहे, कारण इथे पंचांनी हेरलेला आहे की कुठेतरी बॉलचा स्पर्श हा ग्राउंडला आहे आणि त्याचमुळे की काय इथे फलंदाज बचावलेले. चला मॅच आपण पुन्हा करूया सुरुवात. दोन धाव्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. सागर उतेकर ज्यांच्या गोलंदाजीमध्ये आहे. भेदकता पुन्हा तयार, एका बाजूला फलंदाज तयार. अश्विन सकपाळ पुढे निघून आले. मिडॉनला खेळाड होते. मिडॉन क्लिअर करत बॉल लॉंगॉनला गेला. आणखीन एका धावेचा प्रयत्न केलेला आहे. 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे आणि इथे पहा डिक्लेअर झोन मध्ये 3 धावा तब्बल या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होतील. जिथे 2च धावा होत्या तिथे 3 धावा या बॉलच्या पाठीमागे खर्च होत आहेत आणि धावसंख्या पुन्हा पुढे सरसावतीये. आणि इथे अखेरकार विकेटचं पतन होत आहे आणि अखेरकार सागर उतेकर यांना यश मिळतं या ओव्हर मध्ये. काय बॉल टाकलाय, अश्विन आउट होऊन माघारी जात आहेत. हा मोठा धक्का लागलेला आहे टीम गावडोशी KCC 11 ला आणि सागर उतेकर आणि टीम उतेकर वानवलीला मिळत आहे आणखीन एक सुयश. तब्बल आतापर्यंत सागर उतेकर यांनी 5 बॉल टाकले आणि तब्बल धावा या ओव्हर मध्ये किती खर्च केलेले आहेत, तब्बल 8. षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. चला थोडीशी घाई करा. ऑन साइडला वळवलेला बॉल आहे. या बॉलच्या पाठीमागे धावा किती मिळतील तर निश्चित 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतील. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे आणि प्रथम बॅटिंग करताना आतापर्यंत गावडोशी KCC 11 ने बनवलेले आहे धावा 17, 3 गडी बाद. अमोल एका बाजूला, अमित एका बाजूला गावडोशी KCC 11 ची जोडी आहे. चला थोडीशी घाई करा. टीम उतेकर वानवली.
टीम देवळी ब आणि आहिर ब आपण रिपोर्टिंग करा. माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचतोय तर कॅप्टन आपण मुख्य व्यासपीठावरती या. ब्लेझर घालून तुम्हाला थांबावं लागेल याची आपण नोंद घ्या. टीम देवळी ब आणि आहिर ब, शेवटचा कॉल, शेवटचा आवाज. खोलवर टप्प्याचा असणारा बॉल. या बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. आकाश उतेकर ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. एका बाजूला अमोल यांना जकडून आणि बांधून ठेवणारा बॉल डॉट आलाय. परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये आता धावसंख्येची गती थोडीशी वाढवावी लागेल. म्हणजेच काय तर धावसंख्येची भूक आता वाढवावी लागेल. बॉलर पुन्हा तयार. फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलचा पाठमोरा करण्यासाठी, बॉलची फेकी करतील. या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळालेली आहे. एका बाजूला धावसंख्येचा वेग पूर्णपणे मंदावलेला आहे. 3 फलंदाज आउटवर माघारी गेलेले आहेत. त्यामुळे फलंदाजांवरती थोडंसं दडपण आहे, परंतु हे दडपण बाजूला सारावं लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल इथून पुढच्या बॉलमध्ये, येणाऱ्या उर्वरित ओव्हर्समध्ये. आहिर ब आणि देवळी ब रिपोर्टिंग करा. खोलवर टप्प्याचा बॉल, बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलोथ्रू बॉल फील्ड करण्याचा प्रयत्न इथे आकाश उतेकर यांनी केला आणि इथे फलंदाज धावचेच्या स्वरूपामध्ये होतील रनआउट. चांगली फेक आणि त्यानंतर आकाश उतेकर यांनी तो बॉल स्टंपला लावला आणि फलंदाज धावचेच्या स्वरूपामध्ये होत आहेत रनआउट. देवळी ब त्यांच्या विरुद्ध आहिर ब या मॅचचा टॉस होत आहे. ओके, दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत आणि दोन्ही कॅप्टनचं आपण कौतुक करूया कारण आपण वेळेमध्ये आलेला आहात. तर निश्चित आपण थोडंसं करेक्शन करूया. यानंतरची मॅच जी आहे ती आहिर ब आणि देवळी अशी होणार आहे, याची आपण नोंद घ्या. आणखीन एका विकेटचं पतन होतंय. जिथे धावसंख्येची गती वाढवायची आहे, जिथे धावा कुटायच्या आहेत, त्याच वेळेस मात्र गावडोशी KCC 11ला आणखीन एक धक्का लागलेला आहे. आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. आता अमित आउटून माघारी जात आहेत. विपुल मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. परिस्थिती आता बॅटिंगसाठी थोडीशी गंभीर आहे, परंतु या गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर बॅटिंग करावी लागेल. दोन्ही संघनायक या ठिकाणी टॉससाठी तयार होत आहेत. दोन्ही संघनायकांनी ब्लेझर या ठिकाणी परिधान केलेले आहेत. ओ, खोलवर टप्प्याचा बॉल, डॉट टाकलाय. निर्धावाला यॉर्करचा वार केलाय. धावा आता मिळत नाहीयेत. धावा कुटाव्या लागतील. धावांसाठी झगडावं लागतंय. आता लढावं लागेल. धावसंख्या आहे 19 धावा आणि 5 फलंदाज आतापर्यंत कोसळलेले आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे पहा मी डॉपला पकडली कॅच. विकेटचं पतन, खेळाडू बाद. 6वा धक्का लागलाय टीम गावडोशी KCC 11ला. 3 षटकांचा खेळ आता संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 19. 6 गडी बाद. प्रथम बॅटिंग करताना टीम गावडोशी KCC 11. बॉलर तयार. अंतिम षटकाला सुरुवात. टॅप केलाय. सतीश उतेकर गोलंदाजी मार्गवरती आलेले आहेत. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे सिंगल खर्च केले. गावडोशी KCC 11ला धावा हव्या आहेत. या शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी 15 तरी कुटाव्या लागतील. 15 धावा जर या ओव्हरमध्ये आल्या 35-40 ही धावसंख्या एक आव्हानात्मक असू शकते.
कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे, त्याच्यामुळे गोलंदाज पुन्हा तयार होतील. गोलंदाजी मार्गवरती सतीश उतेकर. बॅटिंगमध्ये आपण चर्चा जर केली ना, तर एका बाजूला स्वप्नील आणि त्यांच्या सोबतीला प्रतीक, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहे. हा बॉल डॉट आलाय. शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमणासाठी फलंदाज जात आहेत, परंतु संपर्क होत नाहीये. आक्रमण करावं लागेल, धाबा कुटाव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. अभी नाही तो कभी नाही. पहिल्या डावामध्ये जे काय करायचंय त्या उर्वरित आता बॉलमध्येच करायचं आहे. समोर खेळलाय, ग्राउंड स्ट्रोक आहे आणि अखेरकार बॉल चाललाय सीमारेषा तोडून फोडून भेदून होईल फरार. रन्स मिळतील 4. चौकार. काय फटका खेळलाय. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक, ग्राउंड स्ट्रोक खेळलाय, ज्याला ग्राउंड शॉट म्हणतात, आणि तो बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाव्यांसाठी. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोनमध्ये चाललाय एका धावेसाठी. शेवटच्या ओव्हरमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली ना, तर धावफलकावरती आहे तब्बल 25 धावा. आता या ओव्हरमध्ये शेवटचे 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅकफूट वरती गेले, पंच केलाय, पॉइंटच्या डोक्यावरतून बॉल चाललाय डीप पॉइंटला सीमारेषेच्या पलीकडे. बॅकलिफ्टचा केला वापर, टायमिंग केलंय प्रॉपर, बॉल सीमारेषा पार. चौकार. याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. आता या षटकातला शेवटचा बॉल शेष आहे. बॉलर पुन्हा तयार. एका हाताने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळेल. पहिला डाव संपलेला आहे. टॉसकडे आपण वळूया आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 30 धावा उत्तेकर वानवलीला बनवायच्या आहे. धावा 31, येणारे बॉल 24. टॉस आहे देवळी आणि त्यांच्या विरुद्ध अहिरब. या मॅचचा आता नाणेफेकीचा कौल होत आहे. दोन्ही कॅप्टन्सला या ठिकाणी विनंती करूया की आपण रिपोर्टिंग करा. टॉस मध्ये आवाज आहे तुषार जांभळे सरांचा. टॉस साठी फौजी यांना विनंती करूया आणि त्याचबरोबर अशोक पाटील यांना विनंती की आपल्या शुभाचे टॉस होता या. देवळी टीमचे कॅप्टन आणि अहिरब टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. ब्लेझर परिधान करून आपण टॉस करणार आहोत. आदरणीय श्री अशोकदादा पाटील साहेब, त्याचबरोबर विजयदादा उतेकर माजी सैनिक यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. दोन्ही मान्यवरांना विनंती करूया आपणही या. आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत. स्पर्धा तुम्ही पाहताय कोयना सोलशी कांदाटी क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर अंतर्गत श्री उत्तेश्वर क्रिकेट क्लब वानवली उत्तेकर आयोजित श्री उत्तेश्वर चषक 2026चा दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहताय. खूप चांगल्या दर्जाचं आयोजन उत्तेकर वानवली टीमच्या माध्यमातून केलं गेलं आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये आणखीन एक मोठी बिग फाईट पाहायला मिळेल दोन टीमच्या दरम्यान. एका बाजूला टीम असेल देवळी, त्यांच्या विपक्ष असेल अहिरब. या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करणार आहोत. आदरणीय श्री अशोकदादा पाटील साहेब आणि विजयदादा उतेकर माजी सैनिक यांच्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत दोन टीमच्या दरम्यान. ज्या पद्धतीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये टॉस केला जातो ब्लेझर परिधान करून कॅप्टनना, आणि तशाच प्रकारचं या संपूर्ण स्पर्धेमध्ये आयोजन देखील केलं गेलेलं आहे. माजी सैनिक विजयदादा उतेकर साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन करतोय. कॉल कोण देणार, देवळी की अहिरब? देवळी टीमचे कॅप्टन गौरव जाधव कॉल करतील. कॉइन स्पिन काटा किंवा छापा असा तुम्हाला कॉल करायचा आहे. कॉइन स्पिन, कॉइन स्पिन टेल टेल असा कॉल केलाय. अर्थातच टेल आलाय आणि टॉस जिंकलाय देवळी टीमने. टॉस जिंकलाय गौरव, अभिनंदन. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. प्रतिस्पर्धी संघ अहिरब संघ आहे. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? 50+. प्रथमतःच ब्लेझर परिधान करून टॉस करताय. या अगोदर असा प्रसंग कधी आला होता? आणि आयोजनाबद्दल दोन शब्द. नाही, पहिल्यांदाच घालतो मी. खूप बरं वाटतं.
आयोजन तर चांगलंच आहे, ग्राउंड पण खूप चांगलं आहे. फर्स्ट टाइमच आम्ही खेळत असेल या ग्राउंडला. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. अहिरबट टीम टॉस तुम्ही गमावला, फिल्डिंग करायची, किती धावांपर्यंत प्रतिस्पर्धी संघाला थांबवू शकाल? 40 धावापर्यंत थांबवू आम्ही. आयोजनाबद्दल 2 शब्द काय सांगाल? उत्तेकर वानवली गावचं हे आयोजन आहे, स्वतःच्या ग्रामदैवताच्या नावाने हे आयोजन केलंय. कशा प्रकारच्या भावना आहेत? चांगलं केलं आहे एकदम आयोजन. त्या ग्राउंडवरती पण आम्ही पहिल्यांदाच खेळतोय, पण चांगलं आहे. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. दोन्ही टीम्सला ऑल द बेस्ट देऊया. मान्यवरांना विनंती करूया की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. टॉसमध्ये काय घडलंय? टॉस जिंकलेला आहे देवळी टीमने. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आणि बॉलिंगसाठी इन्व्हाइट केले अहिर बट टीमला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये वळूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया. आमचे गुरुवर्य आकडे तज्ज्ञ निलेशजी मर्डेकर सर यांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा श्री उत्तेश्वर चषकाचा थरार. थँक्यू सो मच. धन्यवाद, ज्यांचा आवाज आतापर्यंत आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकत होतो आणि त्याचबरोबर टॉसमध्ये आपण आतापर्यंत त्यांचा आवाज ऐकलात. तुषार जांभळे सरांचा आवाज आतापर्यंत आपण ऐकला. सातारा टेनिस बॉल आणि कास पठार टेनिस बॉल क्रिकेटचा आवाज. गेली कित्येक वर्ष आपण KSK महाबळेश्वर क्रीडा प्रतिष्ठानमध्ये हा आवाज अनेक स्पर्धेंना ऐकतो. त्यांचाच आवाज आतापर्यंत आपण ऐकलात. मॅचला होईल सुरुवात. या मॅचमध्ये लक्ष आहे ना ते तब्बल 31 धावांचं आहे. येणारे बॉल 24 आहेत. सायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. पहा, ज्या संघाने टॉस जिंकलेला आहे त्या संघाला खेळाडू कक्ष चॉईस करण्याचा अधिकार आहे, याची आपण नोंद घ्या. गोलंदाज प्रत्येक गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत आणि बॅटिंगमध्ये एका बाजूला अमोल उतेकर आणि त्यांच्या सोबतीला अमित पवार. पहिलाच बॉल चांगल्या प्रकारे हाताळलेला आहे आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे कोणती धाव टीम उतेकर वानवलीला मिळणार नाहीये. बॉल डॉट आलाय. 31 धावांचं मापक आव्हान, 1 फ्रॉम दी ओव्हर असे या ठिकाणी पंचांनी कळवलेलं आहे. एका षटकाला जो तुम्ही अतिरिक्त उसळीचा बॉल हाताळू शकता तो तुम्ही हाताळलाय. यावेळेला हा फटका ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील का? 3 नाही. बॉल त्यांच्या मधोमध टप्पा घेतोय. बॉलची फेकी केली जाईल. या बॉलच्या पाठीमागे 2 धावा इथे प्राप्त होतील. बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये उत्तेकर वानवली या टीमला. अमोल उत्तेकर स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत. 2 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 धावा आलेल्या आहेत. नॉन स्ट्रायकर एंडला अमित पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि गोलंदाजी मार्गवरती प्रतीक सकपाळ. पुढे सोडलाय. वेळेची अचूकता नाहीये. कव्हर्सला खेळाडू बॉलच्या खाली. बिग विकेट गॉन. टीम उत्तेकर वानवलीला धक्का क्रमांक पहिला. फलंदाज अमोल उत्तेकर इथे माघारी. पहिला मोठा धक्का इथे लागलेला आहे टीम उत्तेकर वानवली या टीमला. आज अमोल उत्तेकर मोठा खेळ करू शकले नाहीत. झटपट येत आहेत माघारी. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 3 वरती सागर कदम येत आहेत. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये त्यांना प्रविष्ट केलेला आहे. एका बाजूला ही सुरुवात जर आपण सेकंड इनिंगची पाहिली ना तर दोन्ही संघांसाठी अगदी बरोबरीची आहे. म्हणजे धावा किती आल्या तर 2 आल्या. एक गडी गारद केलाय. बॉल क्रमांक 4. चला थोडंसं आपण खेळाला स्पीडअप देऊया. बॉल क्रमांक 14 प्रगतीपथावरती. कॉन्सन्ट्रेशन खेळाचा भाग आहे त्याच्यामुळे हा बॉल पुन्हा एकदा टाकावा लागेल, हाताळावा लागेल. बॉल क्रमांक 14 प्रगतीपथावरती आहे. बॉलर प्रतीक सकपाळ पुन्हा तयार. राईट आर्म राऊंड द विकेट. दिशा दिली, बॉल येऊ दिला, त्यानंतर बॅटचा चेहरा बॉलला दाखवला. सिंगल धाव इथे प्राप्त केलेली आहे. सध्याच्या घडीला आता 2 धाव्या बॉलच्या पाठीमागे स्कोर बोर्डमध्ये आपण ऍड करत आहोत. कारण काही ठिकाणी 2D आहे, काही ठिकाणी 1D आहे. हे घोषांकित क्षेत्र आहे, पाठीमागच्या बाजूला आहे. 2 धावा स्कोर बोर्डमध्ये आपण ऍड करूया. आता सध्याच्या घडीला उत्तेकर वानवली या टीमला डाव सावरायचा आहे. विकेटची पतचढ आहे ती थांबवायची आहे. असं म्हणतात जीवनातले सगळेच फासे आपल्या बाजूने पडतील असे नाही, परंतु जसे काही पडतील ना त्याच्यामध्ये आयुष्याचा डाव आणि क्रिकेटचा खेळ हा आपल्याला जिंकता आला पाहिजे. एका बाजूला
4 बॉल चांगल्या प्रकारे हाताळलेले आहेत टीम गावडोशी KCC 11ने, कारण या टीमकडे धावा कमी आहेत आणि कमी धावांमध्ये हा संघ लढतोय, त्यामुळे प्रत्येक धाव ही मोजून मापून तोलून इथे खर्च करावी लागेल. चला घाई करा. आक्रमण केलंय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, लांबी पडली कमी, उत्तेकर वानवलीला आणखीन एक मोठा धक्का. धक्का क्रमांक 2, दुसरं सुयश गावडोशी KCC 11ला आणि फलंदाज सागर कदम इथे माघारी. आज आपल्या बॅटिंगचा दम इथे दाखवू शकले नाही सागर कदम येत आहेत माघारी. आता एका बाजूला अडचणीमध्ये येतोय संघ उत्तेकर वानवली. सुरुवात जर आपण पाहिली तर या टीमने सावध केली होती, परंतु या बॉलच्या पाठीमागे आणखीन एका विकेटचं पतन. या षटकाचा शेवटचा बॉल आहे. चला फलंदाज धावत या. मंगेश पार्टे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती प्रहार केलाय, निघाला बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची कहाणी आणि मंगेश पार्टे यांचा फटका आहे तुफानी. बॉल सीमारेषा पार, षटकार. मंगेश पार्टे मैदानाच्या आतमध्ये आले, षटकार मारला, 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. नवनाथ उतेकर आणि राजेश उतेकर यांच्या संयुक्त विद्यमानाने 100 रुपयाचं कॅश प्राइज या षटकारासाठी आलंय. राजेश उतेकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. क्या बात आहे. षटकार देखील तेवढाच लांब मारलाय आणि त्यासाठी हे पारितोषिक आहे 1000 रुपयाचं. राजेश उतेकर यांच्या वतीने मंगेश पार्टे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आता 1000 मिळालेले आहेत. दहा धावा धावफलकावरती आलेले आहेत. 21 बनवायचे आहेत. बॉल किती शिल्लक आहेत तर 18 बॉल अजूनही बाकी आहेत या डावामध्ये. आता ओव्हर नंबर 2 साठी गोलंदाजी मार्क वरती अश्विन सकपाळ जे ऑलराऊंडर खेळाडू आहेत गावडोशी गावचे, गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. टवकुरे आताचे फलंदाज बॅटिंग मध्ये तयार. अमित पवार, फुलटॉस बॉल आणि इथे कॅच घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. जीवनदान मिळते अमित पवार यांना. चांगला बॉल टाकला होता अश्विन सकपाळ यांनी, परंतु सर्कल मध्ये हा कॅच पकडता आलेला नाहीये. आज नशीब बलवत्तर आहे अमित पवार यांचं. झेल निसटला. जीवनदान मिळतंय. स्ट्रायकर एंडला आता मंगेश पार्टे तयार, ज्यांनी आल्या एक मोठा फटका खेळलाय. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना मिळालेलं आहे. पायांचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक आहेत का? 2 क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न चांगला केलाय, परंतु 2 धावा या बॉलच्या पाठीमागे इथे प्राप्त होतील. मॅच बनवायची आहे तर आज लढावं लागेल. गावडोशी KCC 11ला धावा कमी आहेत आणि कमी धावांमध्ये लढताना डॉट बॉलचा रेशिओ आणि विकेट गुच्छामध्ये घ्यावे लागतील. जसं काही पहिल्या ओव्हरमध्ये टीम गावडोशी KCCने केलाय ना, त्याच प्रकारचा खेळ करावा लागेल. परंतु मंगेश पार्टे यांनी ज्या प्रकारची बॅटिंग केली आहे त्याच प्रकारचा खेळ पुढे त्यांना कंटिन्यू करावा लागेल. बॅकफूट वरती जात असताना दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक डीपला आहेत. सिंगल धाव इथे प्राप्त होतीये. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तब्बल 14 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. बॉलर तयार. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॉल डॉट आलेला आहे. त्याचबरोबर टापोळा टायगर या संघाला आपण अनेकदा KSK महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहिलेलं आहे आणि त्या संघाचे संघ मालक म्हणजे नितीन दादा गायकवाड यांच्या वतीने
समालोचकांसाठी स्ट्रॉबेरी गावावरतून त्यांनी आणलेली आहे. दादांचं मनपूर्वक या ठिकाणी आपण आभार मानूया. तापोळा म्हटलं की मिनी काश्मीर आणि तापोळा परिसरामध्ये तुम्हाला आवर्जून स्ट्रॉबेरी पाहायला मिळते. आजूबाजूची सर्व गावं आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी स्ट्रॉबेरी मिळालेली आहे. त्यांचं मनपूर्वक आपण आभार मानूया, कारण ही महाबळेश्वरची असणारी ओळख आहे. महाबळेश्वर म्हटलं की थंड हवेचं ठिकाण आणि त्याचबरोबर स्ट्रॉबेरी. आता धावसंख्या किती आहे तर ती आहे 16. आणखीन एक बॉल चाललाय सीमारेषा पार. बॉल या बॉलवरती धावा मिळतील 4. या बॉलवरती केलाय वार. अमित पवार यांच्या बॅटमधून हा एक दर्जेदार चौकार आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 21, म्हणजे 11 बनवायच्या आहेत आणि 12 बॉल शिल्लक आहेत. 31चं टार्गेट आहे. 11 बनवायचे आहेत येणाऱ्या 12 बॉलमध्ये. त्यामुळे आता गोलंदाजांना तारेवरची कसरत करावी लागेल या मॅच मध्ये. बारा बॉल 11ची गरज आहे. गावडोशी KCC 11ला प्रयत्नांची उंची वाढवावी लागेल. असं म्हणतात जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है, आणि याही मॅच मध्ये तो बेहतरीन खेळ करावा लागेल. ओव्हर नंबर 3 साठी क्षेत्ररक्षक आले, बॉलची फेकी केली. या बॉलच्या पाठीमागे सिंगल मिळेल. आता बनवायचे आहेत 10 धावा. ओव्हर नंबर 3 मध्ये कोण आलेला आहे तर सतीश गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. आठव्या बॅटचा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे आणि येते पहा फलंदाज अमित पवार. धावचीच्या स्वरूपामध्ये माघारी. मॅच बनते, मॅच बनवावी लागेल. सामना संपलेला नाहीये. गावडोशी KCC 11 संघ देखील मैदानाच्या आतमध्ये लढतोय आणि हो शेवटच्या श्वासापर्यंत लढावं लागेल. खरा योद्धा तो नाही जो नेहमी जिंकतो, खरा योद्धा तो आहे जो नेहमी लढायला तयार असतो. आणि याही मॅच मध्ये तुम्हाला लढावं लागेल. परिस्थितीला शरण जाऊन चालत नाही, तर त्या परिस्थितीवरती तुम्हाला मात करावी लागते आणि याही परिस्थितीवरती तुम्हाला मात करावी लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मंगेश पार्टे यांच्या सोबतीला सतीश उतेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. गोलंदाजी मार्गवरती सतीश आहेत, चांगली गोलंदाजी करतात. याच प्रकारचा खेळ करावा लागेल. जो काय अनुभव आहे तो त्यांना कृतीमध्ये आणावा लागेल. बॅक टू द बॉलर, चांगली फिल्डिंग. धाव मिळत नाहीये. आज याच प्रकारचा खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. असं म्हणतात मावळणारा सूर्य हा पुन्हा उगवतो. खरा वेळ ही बदलते आणि सतीशने मैदानाच्या आतमध्ये आता वेळ थोडीशी बदललेली आहे. गावडोशी KCC 11ची चांगली गोलंदाजी. आपटलाय बॉल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. लांबी पडली कमी. आणखीन एक धक्का. टीम उत्तेकर वानवलीला. एका क्षणाला असं वाटत होतं की उत्तेकर वानवलीसाठी सामना सोपा आहे, परंतु सोप्या वाटणाऱ्या गोष्टी जीवनामध्ये कधी कधी अवघड होतात आणि आता हा सामना थोडासा अवघड झालाय. टीम उत्तेकर वानवलीला आणखीन एक धक्का लागलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती. आता 10 धावांची गरज आहे आणि बॉल किती शिल्लक आहेत तर बॉल शिल्लक आहेत 8. 8 बॉल 10ची गरज. एक वेळेला परिस्थिती होती 12 बॉल 11. आता 8 बॉल 10. आता येणाऱ्या फलंदाजांना आत्मविश्वासाने बॅटिंग करावी लागेल. असं म्हणतात संघर्षाचा वनवास भोगल्याशिवाय जीवनामध्ये सुखाचा राजभोग येत नाही, आणि तो जर आणायचा आहे ना तर संघर्षाची तयारी ही ठेवावी लागते. सोडून दिलाय बॉल. या गोष्टी टाळाव्या लागतील. 9ची गरज आहे. 8 बॉल. ही वेळ धावा वाटण्याची नाहीये, तर ही वेळ धावा वाचवण्याची आहे. चला देवळे आणि अहिरब तयार रहा.
बॅटची कडा घेणारा बॉल डिक्लेअर झोन मध्ये बनवायचा आहे. धावा इथून पुढे आता 8 आणि बॉल शिल्लक आहे 7 बॉल 8ची गरज आहे या मैच मध्ये. बरसात से मुलाकात यूं नहीं होती, धरती को धूप से चलना पड़ता है और शौहरत के शिखर पर चढ़ने के लिए कभी घुटनों के बल भी चलना पड़ता है. त्यामुळे या मैच मध्ये चालत राहावं लागणार आहे, क्योंकि रुका हुआ पानी एक दिन खराब होता है. थांबला तो संपला. 7 बॉल 8. फटका हवेत आहे. कॅचचा कॉल. पकडलीये कॅच. आणखीन एक फलंदाज इथे कोसळतोय. आता शेवटचे निर्णायक बॉल बाकी आहेत 6 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत धावा इथून पुढे त्या बाकी आहेत 8. 6 बॉल 8ची गरज. परिस्थिती बदलते आणि ती परिस्थिती आता बदललेली आहे. गावडोशी KCC 11ची एका क्षणाला असं वाटलं होतं की टीम उत्तेकर वानवलीसाठी हा सामना फार सोपा झालाय, परंतु सोपी वाटणारी गोष्ट आता थोडीशी अवघड झाली आहे. येणाऱ्या फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. जमेची बाजू कोणती आहे तर मैदानाच्या आतमध्ये मंगेश पार्टे हा खेळाडू अजूनही उभा आहे. ओके, तेही आउट होऊन माघारी गेलेले आहेत. सतीश उतेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या सोबतीला प्रशांत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. 6 बॉल 8 धावांची गरज आहे. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंधकार से लड़ते रहो तो सवेरा जरूर खिलेगा, जब ठान ली है मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. आता वाटा शोधाव्या लागतील. सतीश उतेकर ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मार्क वरती. शेवटचे निर्णायक 6 बॉल. अमित सकपाळ कल्पक बुद्धिमत्तेचा वापर करून हा सामना जिंकता येईल का याचाच प्रयत्न करावा लागेल. आक्रमण केलंय. उंची जास्त आहे या बॉलला, परंतु एकही खेळाडू बॉलच्या खाली येऊ शकला नाही. ही कॅच मॅचला कलाटणी देऊ शकली असती, परंतु गावडोशी KCC 11ला हा झेल पकडता आलेला नाहीये. 5 बॉल 6ची गरज. अंदाज किती योग्य बांधावा लागतो. तिन्ही खेळाडूंचा झेल घेण्याचा अंदाज चुकलाय. 5 बॉल 6ची गरज. घायल तो यह हर परिंदा है, लेकिन जो फिर से उड़ सका वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज काही ना काहीतरी अडचणी आहेत. त्या अडचणीतून आज मार्ग काढावा लागेल. पायांचा वापर केला. बॉल डॉट आलाय. 4 बॉल 6ची गरज. सतीश उतेकर यांचे मनसुबे उधळून लावलेले आहेत. 4 बॉल 6 धावांचा थरार. रंगलेला एक रोमांचक सामना. तुंबळ युद्ध. गावडोशी विरुद्ध उतेकर वानवली. ऑन साइडला या बॉलवरती प्रहार केलाय. मोहर काय लागेल. आणखीन एका विकेटचं पतन. आता एका बाजूला पुन्हा एकदा उतेकर वानवली संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकतोय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी बनवायच्या आहेत इथून पुढे धावा 6. असं म्हणतात वक्त से लडकर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. आता ही वेळ बदलेल का. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आता सागर उतेकर येत आहेत. ऐसा कहा जाता है कठिन समय में सबसे बड़ा सहारा उमेद होती है, आणि ती उमेद म्हणून आता मैदानाच्या आतमध्ये सागर उतेकर येत आहेत. चांगली बॅटिंग करावी लागेल त्यांना. गोलंदाजी चांगली केली आहे, परंतु आता बॅटिंग चांगली करावी लागेल. 3 बॉल 6 धावांची गरज आहे. एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती अमित सकपाळ आहेत. मॅच बनवली आहे. 3 बॉल 6. ऑन साइडला बॉल खेळलाय. आकाशाला गवस निघालत. बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. टोचतील हजारो काटे तुला, तू त्यांच्याही आरपार हो. कळेल तुला तुझी कुवत, तू विजयाचा षटकार हो. आणि सागर उतेकर यांनी हा विजयाचा षटकार मारला आणि विजयाचा कळस या मॅच वरती रोवला. आणि जो सामना
टीम गावडोशी KSK गावडोशी KCC 11च्या उंजळीमध्ये आलेली मॅच पाण्यासारखी निघून गेली आणि उत्तेकर वानवलीने हा सामना जिंकला. चला देवळी आणि अहिरब मैदानात ताबा घ्या आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार आपण अनाउन्स करूया. प्लेअर ऑफ द मॅच आकाश उतेकर. 2 धावा देत 2 गडी टिपणारा गोलंदाज ठरला या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द मॅच. या आकाश उतेकर चांगली गोलंदाजी केलेली आहे.